एखाद्याला बोलणं असेल म्हणजे साधं नॉर्मल बोलणं असेल किंवा आवाज तू तुझ्याशी बोलणं असतं त्याला काय वाटतं नाही या धमकी देतोय याच्याशी काही घाबरून जातो समोरचा. बरोबर. का रे इकडे रे कुठे चालला तू म्हणजे आपण नॉर्मल म्हणतो ना का रे कुठे चालला तू ती नॉर्मल झाली. पण आमची जळगावची भाषा का रे कुठे चालला तू बरोबर मग ती एकदम डॅशिंग वाटते भाषा. बरोबर. मग त्याच्यामुळं मला ती भाषा आवडते आणि त्याच भाषेमध्ये मी व्हिडिओ वगैरे बनवते. आपण आज एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार की ज्याचा मी स्वतः खूप मोठा फॅन आहे आणि तिच्या व्हिडिओज थ्रू आपण खूप हसत असतो रोजच्या दैनंदिन जीवनातून. तर तिचे जी लाईफची स्टोरी आहे ती आपण जाणून घेणार आहोत. आपण स्टोरी तुमच्या लाईफची या शो मध्ये. तर सगळ्यात मी स्वागत करतो श्रद्धा निंबाळकर. तुझं खूप खूप स्वागत आहे. तू आपल्या पॉडकास्ट खानदेशी व्हायरलच्या चॅनलवर आलेली आहे. बेबी आहे की घ्या मग डब्यावर डबा डब्यावर डबा डब्यावर डबा ऊस तू माय घुस आणि तू दिकाच मुंगूस येते बाई मी पार्लरला जायचं. त्याच धंदा आहेत तुला चाया करायला. माय ग तिथले काय वांगे कापते बाबा तू चरक चरक काय नको आपण दुसरी पोर पाहू पण दारू घेणं काही सोडू नको. माझा व्हिडिओ नाही तर लोकांना जरा नुसता चेहरा पण दिसला तरी लोक बघतात काय याच्यामध्ये काहीतरी कॉमेडीच असन असं प्लॅन ब्लेन काहीच नाही. माझा आवाज म्हणजे आवाज जो आहे ना फेस आणि आवाज समोरच्याला पाहिला की तो आपोआप हसायला लागतो. बरोबर. म्हणजे मला असं वाटत नाही की मला असं वाटतं की मग मी काहीतरी चुकीचं करते. मला तर ते असं पण बोलले होते की तुझं लग्न होणार नाही तू हे करते तुझं लग्नच होणार नाही. म्हटलं नको का मलाही गरज नाही लग्न. आता सपोज तुम्ही एखादा बिझनेस केला आणि दुसऱ्याला शेजारच्या म्हणा किंवा तुमचेच रिलेटिव्ह त्यांना डोळ्यात खटकतं की यांनी चालू केलं याच्यात काहीतरी पाय घालायचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी भूषण दुसाने पॉडकास्ट खानदेशी व्हायरल आपल्या या पॉडकास्टच्या युट्यूब चॅनलमध्ये मी भूषण दुसाने तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आता तुम्ही बघताय की सध्याला सोशल मीडियाचा क्रेज हा सर्वदूर पसरलेला आहे आणि खानदेश म्हटलं तर त्यापैकी काही बरेचसे क्रिएटर आपल्याला डोळ्यासमोर दिसतात. कोणी कॉमेडीमध्ये करतंय तर कोणी अजून काहीतरी मोटिवेशनच्या रील्स आणतंय व प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात तर अग्रगण्य आहेच. पण आपण आज एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की ज्याचा मी स्वतः खूप मोठा फॅन आहे आणि तिच्या व्हिडिओज थ्रू आपण खूप हसत असतो रोजच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून. तर तिचे जी लाईफची स्टोरी आहे ती आपण जाणून घेणार आहोत. आपण स्टोरी तुमच्या लाईफच्या या शो मध्ये. तर सगळ्यात मी स्वागत करतो श्रद्धा निंबाळकर. तुझं खूप खूप स्वागत आहे. तू आपल्या पॉडकास्ट खानदेशी व्हायरलच्या चॅनलवर आलेली आहे आणि कसं वाटतंय तुला पहिल्यांदाच तू पॉडकास्ट शूट करते? मी पहिल्यांदाच पॉडकास्ट हा शूट करते तर मला असं म्हणजे थोडं धाकधूक पण होत आहे आणि कसं बोलावं मला काही सुचत नाही. आता तुम्ही प्रश्न विचारता आणि त्या प्रकारे मी तुम्हाला माझं म्हणजे डेली रुटीन लाईफ कशी माझी इन्स्टाची कशी लाईफ आहे युट्यूबची कशी लाईफ आहे ते तुम्हाला सांगितलं. नक्कीच नक्की. आम्ही तुला रीलच्या माध्यमातून बघतच असतो आणि मला असं वाटतं की रील शूट करणं हा एक टोटली वेगळा भाग होऊन जातो आणि पॉडकास्ट तू पहिल्यांदाच देते. तर तुझी या पॉडकास्ट म्हणजे रील्सची सुरुवात कशी झाली किंवा कधीपासून तू हा विचार केला की आता मी रील्स बनवावं सोशल मीडियावर यावं? रील्स म्हणजे मला अगोदरपासून आवड मोबाईलची पण घरचे मोबाईल देत नव्हते. बरोबर. मग आता हे 2-3 वर्षापासून मोबाईल आला जवळ. मग इन्स्टा ओपन केलं 2021 मध्ये. त्याच्यावर मी लिपसिंगचे व्हिडिओ वगैरे करत होती. तेव्हा काही इतकं नॉलेज नव्हतं. बरोबर. मग असंच मागच्या वर्षी म्हणजे तरी 1-2 वर्ष झाले मला चालू करून माझं इन्स्टा अकाउंट. तर अशी आयडिया आली की बनवू आपण. मग मी एका ग्रुप सोबत कनेक्ट झाली तिथं व्हिडिओ बनवले. मग मला कॉन्फिडन्स आला की मी करू शकते. आणि मला म्हणजे माझ्या मावशीच्या मुली वगैरे आहेत. माझी मावशीची मुलगी आहे ती मला म्हणत होती की तू तुझ्या व्हॉइस मध्ये चालू कर. तुझी जी लँग्वेज आहे तिच्यामध्ये तू चालू कर. सो मला इतका कॉन्फिडन्स नव्हता. म्हटलं ताई नको बाई मी नाही करत. म्हटलं कसं माझा आवाज मला आवडत नाही. म्हणजे आता प्रत्येकाचंच असतं की आवाज आपल्याला नीट ऐकायला आवडत नाही. तर मी म्हटलं नको मला नाही असं तसं. मी 2022 तिने मला सांगितलेला. मग म्हटलं नको मी नाही करत. त्याच्यानंतर मग चालू केलं. पहिला व्हिडिओ दुसरा व्हिडिओ झाला. मग कॉन्फिडन्स यायला लागला. मग तशा प्रकारे मी चालू केला. तर मग कंटिन्यू मग मी माझा एक स्वतःचा चालू केला. बरोबर. आणि कसं आहे आपण थोडं म्हणजे एक रोज रोज शूट करायला लागलो का आपला थोडा कॉन्फिडन्स बिल्ड होत जातो. आणि तुला वाटलं होतं की तू या क्षेत्रात येशील आणि असं काही करशील?
मला बिलकुल वाटलं नाही होतं मी आता माझ्या भाषेमध्ये बोलते तुमच्या आम्हाला ही भाषा म्हणजे मला पण ही भाषा खूप आवडते. जी ही जळगावची प्रॉपर भाषा आहे. हा जळगाव, भुसावळ, रावेर, बरोबर. मुक्ताईनगर. तर जळगावकरांची भाषा ही खूप वेगळी आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या विबसला की खानदेशामध्ये गेलं की प्रत्येक धुळ्याची खानदेशी वेगळी आहे, जळगावकरांची वेगळी आहे. तुम्ही नंदुरबार साईडला गेलं तर तिकडची भाषा वेगळी. म्हणजे असं प्रत्येकाचा वेगवेगळा तो लहेजा आहे. आणि तो जळगावकरांचा म्हटला तर मला असं वाटतं खूप ग्रेटर तुमचे जळगावचे त्याचमुळे प्रसिद्ध आहे की जळगावची लँग्वेजच खूप वेगळी आणि ते ऐकायला खूप छान वाटतं. ऐकायला बी छान वाटते ते भाषा आणि बोलायला तर अजून एकदम भारी वाटते. बरोबर. म्हणजे अशी डॅशिंग भाषा वाटते ते. आता कसं सांगू, आता एखाद्याला बोलणं असेल म्हणजे साधं नॉर्मल बोलणं असेल किंवा आवाज तुझ्याशी बोलणं असतं त्याला काय वाटतं नाही या धमकी देतोय याच्याशी काही घाबरून जातो समोरचा. बरोबर. का रे इकडे रे कुठे चालला तू, म्हणजे आपण नॉर्मल म्हणतो ना का रे कुठे चालला तू, ते नॉर्मल झाली. पण आमची जळगावची भाषा का रे कुठे चालला तू, बरोबर. मग ते एकदम डॅशिंग वाटते भाषा. बरोबर. मग त्याच्यामुळं मला ती भाषा आवडते आणि त्याच भाषेमध्ये मी व्हिडिओ वगैरे बनवते. बरोबर. मग तुला आता आपण तुझ्या या रीलच्या या क्षेत्राची सुरुवात कशी झाली या सगळ्या गोष्टी जाणूनच घेऊ. पण श्रद्धा निंबाळकर लहानाची मोठी कुठे झाली किंवा बरेचसे लोकांचा हा प्रश्न आहे की तू राहतेस वगैरे कुठे, तर आम्हाला ते जाणून घ्यायला आवडेल की तू प्रॉपर कुठली आहेस. मी प्रॉपर जळगाव जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये एक छोटं खेडगाव आहे भादली म्हणून, असोदा भादली. तर तडली मी भादलीची. बादलीची. भादलीची मी. तर जळगावपासून एक साधारणतः किती अंतरावर आहे. 10 किलोमीटर. 10 किलोमीटर अंतरावर आहे. बरं. मग खेडेगावातली मुलगी जेव्हा अशा व्हिडिओज करते तेव्हा किंवा या गोष्टींमध्ये सोशल मीडियामध्ये येते तेव्हा मग गावातल्या लोकांचं वातावरण काय साधारणतः गावातल्या लोकांचं काहीच रिॲक्शन नाही आहे. काहीच नाही. नॉर्मल. कुठं बी फिरा, कुठे बी काही बी करा, काहीच घेणं देणं नाही. हा फिरते फिरू द्या. म्हणजे इतकं नॉर्मल वातावरण आहे. आता जे तुला एवढं भरभरून इंस्टावर लोक बघतात किंवा प्रेम देतात, सर्वच गोष्टी असतील तुझे लाईक्स वगैरे असतील, तर या सगळ्या गोष्टी गावात नॉर्मल आहे. म्हणजे नॉर्मल आहे, एकदम नॉर्मल आहे. का मला तर असं वाटतच नाही किंवा मी व्हिडिओ बनवते आणि मग मी एकदम फेमस झाले असं मला काहीच वाटत नाही. काहीच नाही. नॉर्मल. तर मला सांग तुझं बालपण कसं होतं, काय आठवणी सांगशील बालपणीच्या गावातल्या स्पेशली तुमच्या. माझं बालपण म्हणजे माझ्या मम्मीचं माहेर आहे अहमदनगर. अच्छा. नगर भागात. हा नगर. मग तिकडचं माहेर आणि तिकडेच मी लहानची मोठी 4-5 वर्षाची तिकडेच झालीये मामाच्या गावाला. अच्छा. मग इकडे आली भादलीला. पहिली दुसरी मध्ये शिक्षण तिकडे झालं नगरला. मग पहिली, तिसरी, चौथी, 5वी, 6वी ते 12वी पर्यंत नाही 10वी पर्यंत भादलीला. मग 11वी 12वी जळगाव बेंडाळे कॉलेज. बरोबर. बेंडाळे कॉलेज म्हटलं की जळगावचं प्रसिद्ध कॉलेज. बरोबर. मग पुढे काही तू अजून शिक्षण घेतलं 12वी नंतर. मी काहीच शिक्षण केलं नाही. मला म्हणजे मी शिक्षण घेतलं होतं. FY ला ऍडमिशन घेतलं मी. FY BA ला ऍडमिशन घेतलं होतं मागच्या वर्षी नूतन मध्ये. मायबाप कॉलेज म्हणतात त्याला. आमच्या जळगावचं म्हणजे मायबाप कॉलेज आहे. एकदम फ्रीली वातावरण, काहीच नाही बिलकुल. मग त्या मायबाप कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. मग हे फेमस वगैरे झाले. मग हे पोरांना उपगावणं लावलं म्हणतडी, त्रास देणं लावत होते, लई त्रास देत होते. ताई एक सेल्फी. प्रसिद्ध व्हायला सुरुवात होऊन गेली होती सुरुवात. मग मी ऍडमिशन कॅन्सल केलं. अच्छा. म्हणजे पण मग तुला पुढे शिक्षणाचं एवढी आवड नव्हती काही, या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला म्हणून तू स्टॉप केलं. नाही, मला तर म्हणजे मी 2018 मध्ये माझी 12वी कम्प्लीट झाले. बरोबर. 3-4 वर्ष गॅप गेला. थोडासा स्ट्रगलिंगचा होता तो पिरियड. अच्छा. मग 3-4 वर्ष गॅप झाला. ऍडमिशन घेतलं मग मागच्या वर्षी 2024 ला. मग ऍडमिशन घेतलं. त्रास वगैरे द्यायला लागले. मग इंटरेस्ट बी नाही होता एवढा शिक्षणामध्ये. 12वी पर्यंत इंटरेस्ट राहिला चांगला व्यवस्थित, म्हणजे छान होता सगळा अभ्यास वगैरे सगळं छान. मग FY ला ऍडमिशन घेतलं. लेक्चर कोण करे नाही, त्याच्यामुळे मी शिक्षणच सोडलं. जाऊ दे म्हटलं मी माझी चांगलं इंस्टाग्राम, आपलं घरी आपलं गाव भलं बस. तर मग इंस्टाग्रामवर व्हिडिओ कंटेंट शूट करायचं. बऱ्याचशा आता मुली म्हटलं तर कोणी फॅशन असेल, कोणी ब्युटी प्रोडक्ट हे करतं. मग कॉमेडी करणं किंवा या व्हिडिओ आपण शूट करणं असं याच्या मागे काही प्लॅन होता किंवा कसं काय याची सुरुवात. प्लॅन काहीच नाही. माझा म्हणजे आवाज जो आहे ना, फेस आणि आवाज समोरच्याला पाहिला की तो आपोआप हसायला लागतो. बरोबर. म्हणजे मला असं वाटत नाही की मला असं वाटतं की मग मी काहीतरी चुकीचं करते मग हे हसताय मला पैसा असं तुला वाटतं. मला वाटतं की आता यांना मला पाहिलं मग मी काहीतरी चुकी केली मग मला हसता येईल. पण तसं काही नसून माझा फेस तसा आहे, माझी बोलायची ट्युनिंग असते की समोरच्याला बरोबर हसू येतात. बरोबर. नॉर्मल. त्याच्यामुळे कॉमेडी चालू केलं. आणि मोटिवेशनल मी टाकले होते 1-2 व्हिडिओ. त्याच्यामुळे मला खूप असे लोक म्हणायचे काय पानसटपणा लावलाय असं तसं, त्याच्यामुळे मी बंद कर टाकलं ते. जाऊ दे म्हटलं कॉमेडी चांगली आहे.
कॉमेडी चांगली आहे. Comedy कॉमेडीचं चांगली. म्हणजे तुला पण करायला पण आवडतं. हम्म. बरं, तू तुझ्या या शूटसाठी वेळ वगैरे मग कसा मिळतो तुला साधारणतः? मी घरीच असते, मी जॉब करायची हॉस्पिटलला ऍज अ नर्स म्हणून, अच्छा, लहान बाळांच्या कुठे आपल्या पेडियाट्रिकला जळगावला? जळगावला अच्छा. अपडाऊन करायची रोज बरोबर. बसनं. हम्म. मग मी जॉब वगैरे करायला लागली, मग तिथं बी लोक यायला लागले, तिथं बी मला त्रास व्हायला लागला थोडासा. बरोबर. म्हणजे त्रास नव्हता, ते प्रेम होतं. हा, पण मग ते एक असतं ना की थोडस मला सारखं- अपवॉर्ड फील व्हायला लागलं. हा. ते म्हटलं मग यायचे, मग मला ते इंजेक्शन वगैरे लावताना ते हम्म. यायचे, फोटो काढायचे, ते मला काही सहन नव्हतं होत. मग बरोबर. मी त्याच्यामुळे जॉब बी सोडला, जाऊ दे म्हटलं. अच्छा, मग आता तू घरी बसूनच असते आणि की इन्स्टाच्या रील्स वगैरे शूट वगैरे रील्स करते. वगैरे शूट करते. बरोबर. मग यामुळे तुला जे आता फेम मिळालेलं आहे, बरेचसे श्रद्धा निंबाळकरला बरीचशी प्रसिद्धी ती मिळते, तुझ्या गावाची असेल, जळगावची असेल, त्या तिथली तुला प्रॉपर ओळखलं जातंय. तर मग या गोष्टीचा तुला फायदा झाला किंवा काही वाटलं? फायदा पण भरपूर झाला आणि नुकसान पण भरपूर झालं. दोघी गोष्टी सांगू, आमच्या म्हणजे व्ह्युअर्सला ऐकायला आवडेल नक्की. फायदा असा झाला की लोकांपर्यंत आपली ओळख झाली की आपण कोण आहे. बरोबर. आणि एखादा व्यक्ती डिप्रेशन मध्ये असतं, काही टेन्शन मध्ये असतं, आपला व्हिडिओ, हम्म. माझा व्हिडिओ नाही तर लोकांना जरा नुसता चेहरा पण दिसला तरी लोक बघतात काय याच्यामध्ये बरोबर. काहीतरी कॉमेडीच असन असं. लोकांना माझ्याकडून एक्सपेक्टेशनच नाही की काहीतरी सिरियस सांगन आणि याच्यामुळे आपण टेन्शन मध्ये जाऊ, असं बिलकुल नाही आहे. आणि मग व्हिडिओ वगैरे बघितला, माझा फेस बघितला की ते डायरेक्ट हसायला लागून जातात. मग त्यांचं डिप्रेशन टेन्शन थोडं दूर होतं. हम्म. मग त्यांचे कमेंट्स वगैरे येतात, मग मला बरं वाटतं जरा. बरोबर. म्हणजे हम्म. लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी आपल्या पोहोचतायत. पोचताय. बरोबर आहे. आणि आजचं जे तू म्हणजे आजचं युग म्हटलं तर स्ट्रगल आहे लोकांना, Struggle, टेन्शन्स असतात. tension, बरोबर. हा. कोणी जॉबवर असतं आणि त्यात म्हटलं की श्रद्धा निंबाळकरचा व्हिडिओ आला म्हणजे सगळ्यांना हसायला मोकळेच होता. तर मग ही गोष्ट खूप छान वाटते मला पण आणि खूप चांगलं काम करते तू, असं मी या व्हिडिओ सगळ्यांना सांगेल. आणि तुझे व्हिडिओ एकदम नॅचरल असतात, म्हणजे Natural. त्याच्यात कुठलीच ऍक्टिंग आम्हाला असं वाटत नाही की खूप ओव्हर ऍक्टिंग होते किंवा काय. बिलकुल ओव्हर नॉर्मल ऍक्टिंग आपल्या. होतच नाही, म्हणजे मला करताच येत नाही ओव्हर ऍक्टिंग की असं झालं तर. नाही, जे नॉर्मल आहे ना ते. आवाज पण माझा मोठाच आहे, मला बरोबर. माईक लावायची सुद्धा गरज नाहीये. आवाज पण मोठा आहे, आता ऐकतीलच सगळे जण. बरोबर. आवाज पण मोठा आहे आणि जे माझे फेसवरचे एक्सप्रेशन आहे ते बी माझे असे निघून जातात, निघून निघून जातात. जातात. आपोआपच येतं. आपोआपच येतात. बरं, मग तू लहानपणापासून तुझा स्वभाव कसा होता? असाच होता? नाही, लहानपणापासून स्वभाव असा नाही होता, मी शांत होती. अच्छा, म्हणजे ऑपोजिट होतं टोटली. हा, पण जेव्हा 7वी-8वी पासून माझा स्वभाव डायरेक्ट चेंज. पूर्णपणे चेंज. जसं समजायला लागलं, जसे म्हणजे जसे लोक यायला लागले तसे बरोबर. चेंज होत गेले. बरोबर. हा, आपण मॅच्युरिटीकडे पण हम्म. आपली वाटचाल सुरू होते. हम्म. काही गोष्टी आपल्याला त्या काळात समजायला समजायला. लागतात. मग तेव्हापासून तुझं असं पहिलीपासून होतं, म्हणजे पहिली शांत होती, नंतर मग हम्म. हळूहळू तू आता चेंज झाली. चेंज झाली, बडबडी झाली, बडबडी झाली. घरात बी बडबड करत राहायची. बरोबर. मग कधी पप्पा म्हणतात चुप बस, कधी मम्मी म्हणते चुप बस, लय तोंड चालतं, हा, म्हणजे असं घरात पण तुझं असं चालू असतं. राहतं. हा, बरं, घराचा विषय निघालाच आहे, तर मग तुझ्या फॅमिलीत कोण कोण आहे? माझ्या फॅमिलीत मी, माझा भाऊ, माझी मम्मी, माझी बहीण आणि माझे अच्छा. पप्पा. अच्छा, तर फॅमिलीचं वातावरण कसं आहे? फ्रीली एकदम. फ्रीली सगळ्या हा. गोष्टींसाठी तुला मूव आहे वगैरे? मुभा वगैरेच तसं नाही सांगू शकत मी. हा. मला मुभा फक्त माझ्या आईपासून आहे. अच्छा. हम्म. हा. आणि माझ्या वडिलांपासून मला काहीच मुभा नाही. म्हणजे त्यांचं लोक असतात ना, लोक त्यांना भडकवतात. बरोबर. त्या अशा माइंडचे नाही आहेत माझे वडील, बरोबर. पण लोक येतात त्यांना सांगतात की तुझी मुलगी काय करते. बरोबर. आता फेमस व्हायला लागलं म्हणजे कुठंतरी त्यांना खटकणारच आहे बरोबर, लोकांना, हा. जे अपोजिट आपले आहेत. जसं तुमचं म्हणजे चांगल्या वाईट दोघं गोष्टी तुम्हाला हम्म. सोबत प्रेम मिळतंय, तर त्याचबरोबर तुम्हाला अपोज पण मिळणारच आहे. मिळतात. मग वडिलांचं कसं आहे, म्हणजे अपोज आहे काही गोष्टींना? हो आहे, हम्म. पण मी ऐकत नाही त्यांचं. बरोबर. मी म्हणजे डायरेक्ट सांगते की मी ऐकत नाही त्यांचं. माझ्या हा. मम्मीला सांगते मम्मी असं करायचंय. मम्मी म्हणते तू मोठी झालीये, तुला पटीन ते कर, चांगलं म्हणजे वाईट तुला आईचा फुल समजतं. सपोर्ट आहे. मम्मी Full support. ऑलवेज आपल्या सोबत असते, काही जरी म्हणजे केलं तरी. कधी कोणत्याही गोष्टीला सपोर्ट असतो मम्मीचा. बरोबर. मग ही गोष्ट तुला कशी वाटते, म्हणजे की वडील सपोर्ट करत नाही, पण त्यांची काळजीपोटी असेल मला असं काळजीपोटी. वाटतं. हो, आणि काळजीपोटी. काही त्यांचं असं हे नसेल, पण आजकालचं काही गोष्टी कशा असतात की बरोबर मुलगी मोठी झाली म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्या मागे हम्म, असतात. हम्म. मग त्या थ्रू ते तुला बोलत असतील असं मला वाटतं. आणि मला तर ते असं पण बोलले होते की तुझं लग्न होणार नाही, असं तू हे पण करते, तुझं लग्नच होणार नाही. म्हटलं नको का वेळ, मला काही गरज नाही लग्नाची. म्हणजे असं माझ्याकडे बोलत हा, असतील. बोलले असते, म्हणजे असं नॉर्मली बोलले होते ते. बरोबर. पण कारण त्यांना दुसऱ्यांनी भडकवलं होतं. बरोबर. जेव्हा आपण फेमस व्हायला लागतो, आता सपोज तुम्ही एखादा बिझनेस केला बरोबर. आणि दुसऱ्याला शेजारचे म्हणा किंवा तुमचेच रिलेटिव्ह त्यांना डोळ्यात खटकतं की यांनी चालू केलं, याच्यात काहीतरी पाय घालायचा आहे. बरोबर.
मग तिथं तो विषय होऊनच जातो. बरं, मग तू अशा टायमाला अशा लोकांना तू काय उत्तर देशील आपल्या व्हिडिओ थ्रू? मी व्हिडिओ थ्रू असं उत्तर देईन त्यांना, तुम्ही जितके जळताय तितके जळतच राहा. बरं, मी तुम्ही माझे तुमचं काम करा, मी माझं माझं काम काम करायला करते. मोकळी. हा, जितके जळताय तितके जळा. वाटलंच तर मला सांगा, मी पेट्रोल आणून तुम्हाला अजून पेटवते. असं हे आहे म्हणजे तर हम्म. हे गावातले लोकच असतील किंवा अजून तुमच्या रिलेटिव्ह वगैरे भरपूर. बरोबर. हा, भरपूर. आणि- ज्यांना हे सहन होत नाही बरोबर. चांगलं, किंवा ही फेमस झाली, हिचं नाव होतंय, मोठ्या मोठ्या लोकांपर्यंत हिचं नाव जातं, हे त्यांना सहन होत नाही. बरोबर बरोबर त्याच्यामुळे ते जळतात. जळू देते मी. बरोबर. बरं, मला सांग, आता या सगळ्या गोष्टी आपण परत बोलूच. तर तुझं फ्रेंड सर्कल कसं आहे, म्हणजे मैत्रिणी वगैरे कशा आहे गावाकडचं प्रॉपर? मी खरं सांगायला गेलं तर मला एकही मैत्रीण नाही. काय सांगतेस? मला मैत्रीण नाही. आहेत म्हणजे नॉर्मली आता अच्छा, जसं बोलतो हाय हॅलो तसं. पुरता. हा हाय हॅलो, काय करते, हा. काम असलं तर श्रद्धा, बरोबर. काम नाहीतर नसलं तर मग काय? तू कोण मी कोण. त्याच्यामुळं मला जास्त मैत्रिणी नाहीयेत. बरोबर, मला पण मित्र एवढं, भरपूर आहेत. फेम मिळाल्यानंतर गावातल्या मुलींची साधारण तुझ्याकडे कसं असतं बघण्याचा दृष्टिकोन? हा, हीच ती दिदी आहे. मी बोलली नाही, म्हणजे त्यांचं असं बसलेलं असतात ना, हा हा आणि ते म्हणजे एक मुलगी दुसऱ्या मुलीला सांगते हा. की हा येस ते दिदी आहे, हा येत आपल्या गावात राहते. मग माझ्याजवळ येतात, त्या विचारतात तू दिदी आमच्या गावची का बाजूची का. हम्म. मग मी म्हणते हा मी याच गावाची आहे. असं म्हणजे येतात जवळ मुली. बरोबर. मग नंतर ते त्यांचं आणि मग तू म्हणत होती की बरेचसे मित्र तुझे आहेत, तर त्यांच्याबद्दल काय सांगशील? मित्र माझे भरपूर आहेत हम्म. आणि चांगले पण आहेत, पण काही काही जे आहेत म्हणजे होते हा. होते आहेत नाही होते, बरोबर ताई म्हणायचे आणि आपल्या माग कुटाने करायचे बरोबर. म्हणजे असे पण आहे म्हणजे भेटले. भरपूर. हम्म. आणि मुलांचं कसं असतं, ताई म्हणायचं, दिदी म्हणायचं आणि तिच्या माग तिचेच कुटाने करायचे. अच्छा. त्याच्यामुळं मी त्या व्यक्तींना टाळते म्हणजे टाळलेलंच आहे पूर्णपणे. हम्म. तर ताई म्हणायचं, दिदी म्हणायचं आणि तिच्याच मागे तिची बदनामी करायची, ही तशी, ही अशी, ही तशी. त्याच्यामुळं मी बंद केलं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट हे मध्ये. सोशल मीडियातलेच होते की वेगळे? सोशल मीडियातलेच, अच्छा. अदर नाही कोणीच. बरं, मग या सगळ्या गोष्टी तू आता मला जसं की सर्वांनाच माहिती की मिलियन्स मध्ये वगैरे श्रद्धाला व्ह्यूज वगैरे येतात, तर मग अशा वेळेस बऱ्याचशे तुझ्या सोबतचे क्रिएटर असतील, मग कॉम्पिटिशन पण सुरू होतं. नाही, मी कॉम्पिटिशन कुणासोबतच करत नाही नाही, माझं. तू जरी नसली करत पण मग बाकीचे? हा, ते करतात नाही करत हे मला माहिती नाही, पण काही काही वेळेस असं होतं की जे क्रिएटर्स आहेत हम्म. किंवा कुणी अदर जे व्हिडिओ वगैरे बनवतात, हम्म. अरे ही आपल्या पुढे चालली, असं तसं येतं. आणि मोस्टली काय आहे ना, ही वरती चालली ना, हिचा पाय कसा खाली खेचायचा, बरोबर. आपल्या पुढे जायला नको, असं असा तर विषय. त्यांची ती टेंडन्सी असू शकते टेंडन्सी. हा बहुतेक. हा, तर या विचार सगळ्या करण्याची गोष्टी क्षमता त्यांची थोडीशी कमी खाचावली आहे. हा. बरोबर. तर मग या सगळ्या गोष्टींना तू, मला असं वाटतं, मागे सारून तू पुढे तुझा प्रवास चांगला चालू मी ठेवते. विचार करत नाही कुणाचाच, बरोबर. कुणाचाच विचार करत नाही. मी फक्त माझ्या आईचा विचार करते बास. म्हणजे मम्मी फुल. मग बरं सांग, आईचा विचार तू करते सांगते, तर आईचं आणि तुझं रिलेशन कसं आहे, नातं कसं आहे? नातं म्हणजे एक बेस्ट फ्रेंड, फिमेल बेस्ट फ्रेंड असतात एकमेकींना. बरोबर. मला एकही फिमेल बेस्ट फ्रेंड नाहीये. अच्छा. माझी आईच माझी बेस्ट फ्रेंड आहे. माझी आईच माझं सगळं काही. आईचा फुल माझी सपोर्ट. मम्मी, हो, पहिल्यापासून जेव्हा मी म्हणजे लहान होती तर आतापर्यंत तिचाच मला सपोर्ट आहे. काही वाईट गोष्टी ती मला करू देत नाही आणि बरोबर. वाईट तिला माहिती आहे की मी वाईट गोष्टी काही करणार पण नाही. बरोबर. त्याच्यामुळे- त्याच्याबद्दल त्यांना फुल Full कॉन्फिडन्स, विश्वास, आत्मविश्वास आहे confidence, की चुकीचं श्रद्धा काही पाऊल टाकणार नाही. टाकणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं आई नक्कीच तुला सपोर्ट करते. सपोर्ट ते, हो. आणि मला असं वाटतं खूप चांगली गोष्ट करते तू, आणि त्यात काही खटकण्यासारखं असं काही नाही की लोकांची करत असतील. तर ही मला वाटतं खूप चुकीची टेंडन्सी लोकांची की कोणी लोकांची- पुढे जात असेल तर त्याला सपोर्ट न करता नाही, लोक मागे खेचण्याचा मागे प्रयत्न करतात. प्रयत्न. हे नाही केलं पाहिजे, हे कुठेतरी चुकीचं आहे. चुकीचं आहे. आणि या व्हिडिओ थ्रू ते नक्कीच ते कमी करतील असं मला वाटतं. नाही, कमी करो जास्त करो, मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. बरोबर. ते त्यांचं काम करत राहायला पाहिजे. मी तर उलट असं म्हणते की तुम्ही जळताय आणि तुम्ही अजून जाळा, म्हणजे मला माझा मार्ग मोकळा होईल. तुझा फर्स्ट व्हिडिओ व्हायरल झाला हम्म. तेव्हा मग तुझी रिएक्शन काय होती? रिॲक्शन म्हणजे मला माहिती नव्हतं. मला 1-2 वर्षापूर्वी असं काहीच आयडिया नव्हती की व्हायरल काय असतं, मिलियन मध्ये व्हिडिओ काय असतात, कंटेंट काय असतं, कशी एडिटिंग, काहीच नॉलेज नाही. फक्त ऍक्टिंग करायची आणि व्हिडिओ अपलोड करायचा, बस. बरोबर. काहीच विषय नाही. पण मग जसं म्हणजे आउट ऑफ म्हणजे गावाच्या बाहेर गेलो, हम्म. हा येस ती आहे, हा हिचे ते, हा येस ताई येते असं म्हणतात. मग मी म्हणते कोणते रे, मग हा तुम्ही व्हिडिओ बनवता त्या व्हिडिओ मध्ये तुम्हीच आहे का असे विचारता. मग हाव, मग मी त्याला सांगणार होता हाव.
मग तेव्हापासून माझ्यासोबत फोटो वगैरे घ्यायला स्टार्ट केलं. मग तुला वाटलं की आता व्हायरल होतोय आपलं कंटेंट. हा, दिसते मी लोकांना. अच्छा. असं. मग त्याच्यामध्ये आता तू म्हणते की लोक बरेचसे म्हणतात की हे, मग सगळ्यात प्राऊडफुल मुवमेंट कुठली होती, किंवा तुला असं वाटलं अरे वा छान झालं, म्हणजे ही गोष्ट मला खूप जी मनाला लागते ना, की सोशल मीडियावर आल्यानंतर ही गोष्ट मला खूप चांगली वाटली, असं एक मुवमेंट? एक मुवमेंट, आता थोडंसं प्रमोशनल व्हिडिओ वगैरे बनवायचा होता. बस स्टँडवर होते, मी होती आणि माझ्यासोबत 2-3 मुलं होते. व्हिडिओ बनवायचा होता मला. आणि मी बस स्टँडवर वगैरे कधीच तोंड ओपन सोडून जात नाही. स्कार्फ वगैरे बांधलेलाच असतो पॅक. मग मुलं होते, खूप मुलं माझ्या, म्हणजे त्यांच्या गाड्या सोडून ते माझ्या मागं आले. बरोबर. घरी जायचं होतं त्यांना, त्यांच्या बस लागलेल्या होत्या. ते घरी न जाता ते माझ्या मागं फिरत होते. मी त्यांना म्हणलं बाद झालं बाबा, आता माझ्या मागं फिरू नका, तुम्ही घरी जा. आणि तेव्हा वाजलेले होते संध्याकाळचे 6:30 पावणे 7चा टाइम होता. त्या एका मुलाला घरून फोन येत होता की बाबा घरी ये लवकर, काहीतरी झालं. तो म्हणतो हा ते ताई आली, मी तिच्याशी बोलतोय. मग म्हंटल घरी जाय तू बाद दादा. मी त्याला बोलली की घरी जा बाबा, म्हंटल तू काही थांबू नको इथं, मी नॉर्मल मुलगी म्हटलं, एक व्हिडिओ बनवते, नॉर्मल मुलगी म्हटलं. नाही म्हणे ताई फोटो काढायचा. मग त्यांनी फोटो वगैरे काढला माझ्यासोबत. तर खूप मुलं, असे मिनिमम 70 ते 80 मुलं माझ्या मागं होते. बरोबर. आणि तिथं मग पोलीस वगैरे आले. त्या पोलिसांनी ते मुलांना बाजूला केलं. मी बसमध्ये बसली आणि घरी गेली. म्हणजे खूप अशी श्रद्धाला बघण्यासाठी, भेटण्यासाठी गर्दी होती लोकांची. आणि त्यावेळेस छान वाटतं की आपल्याला इतके लोक ओळखताय, फॉलो करताय आणि सेल्फी वगैरे काढत असतील तुझ्यासोबत. असे खूप वेळेस झालेलं आहे. खूप म्हणजे जिकडे जा तोंड ओपन सोडून गेलं की झाली तिकडे गर्दी. बरोबर. असं होतं, म्हणजे जळगावमध्ये पण नॉर्मली फिरताना असं होतं. बरोबर. या कंटेंट शूट करताना आता तू एडिटिंग वगैरे स्वतः करते, किंवा या कंटेंट लीन असेल, किंवा बऱ्याचदा तुझ्या व्हिडिओ अशा थॉटफुल वगैरे पण असतात, कॉमेडीच्या काही असतील, तर मग तू हे सगळं स्वतः करते एकटी, कोणी तुझी टीम वगैरे काही? मी कुणाच्या टीम मध्ये नाहीये आणि कुणीच माझ्या टीम मध्ये नाहीये. अच्छा, स्वतः मी एकटीच करते. मी एकटीच कंटेंटचा विचार करते. मी एकटीच कंटेंट करते. आणि जर मला शूट करायला कोणी लागलं तर मी माझ्या एखाद्या भावाला, म्हणजे मानलेला भाऊ वगैरे असला, त्यांना बोलवते. मी बाबा मला असं व्हिडिओ बनवायचा आहे, तर मला बनवून दे. माझा व्हिडिओ आहे तर मला बनवून दे. बस बाकी काही, मोबाईल पण माझा राहू दे, सगळं काही माझं, फक्त तू मोबाईल पकड, कॅमेरा, बस. म्हणजे एकदम साधं सरळ सोपं गणित आहे की श्रद्धा स्वतःचा व्हिडिओ स्वतः एडिट करते, शूट मीच करते, कंटेंटचा विचार पण मीच करते. बरोबर. बाकी काही. तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुला चॅलेंजिंग काय वाटतं की ही गोष्ट माझ्यासाठी करणं थोडंसं अवघड होतं, किंवा असं वाटतं कधी कधी एखादा कंटेंटचा विचार केला आणि यार मग आता असं वाटतं मला की नाही होणार माझ्याकडनं, नाही होणार. आणि तोच व्हिडिओ मी बनवला आणि अपलोड केला, मिलियन मध्ये जातो तो. म्हणजे ज्या गोष्टीचं तुला खात्री अनएक्सपेक्टेड तोच व्हायरल होतो. बरोबर. आम्ही तुला जगदीश दादा असतील आपले पाचोऱ्याचे, त्यांच्यासोबत आम्ही व्हिडिओ मध्ये काम करताना बघतो. आपल्या क्रांतीताई असतील, क्रांतीताईंच्या पण व्हिडिओ मध्ये मी तुला बघतो. तर मग अशा क्रिएटर सोबत काम करताना किती मजा येते, आणि कसं असतं तुमचा तो साधारणतः शूटचा माहोल? आमचा शूटचा माहोल म्हणजे शूट नसतोच तो, फुल धमाल, फुल फॅमिली, असं म्हणजे आम्ही मिळून मिसळून काम करतो. तर असं वाटत नाही की काही प्रेशराईज झालंय, काहीच वाटत नाही. खूप म्हणजे खूप फ्रीली आम्ही काम करतो. त्याच्यामुळे तू इतकं छान लोकांपर्यंत प्रेझेंट होतो, मला असं वाटतं. क्रांतीताई बद्दल काय सांगशील? मावशींबद्दल माझ्याकडे शब्द नाही आहेत सांगायला. मावशींचा स्वभाव इतका छान आहे, मला असं वाटत नाही की मी मावशींच्या घरी गेली, मला असं वाटतं की मी माझ्या दुसऱ्या आईच्या घरी गेलेली. इतकं तुमचं म्हणजे इतकं भारी. हो, खूप छान. त्या मावशी म्हणजे ना स्वभाव इतका रॉयल, मला असं वाटत तसंच बिलकुल एकदम सेम दिसतात ना, इतक्या रफ अँड टफ दिसतात त्या, पण इतका मऊ स्वभाव आहे त्यांचा. त्यांच्या स्वभावाला तोड नाही, एकच नंबर स्वभाव आहे. म्हणजे त्यांनी मला एक लहान मुलगीच मानली त्यांची. बरोबर. इतका छान स्वभाव आहे, मला असं वाटत नाही की म्हणजे दुसऱ्याच्या घरी आपण आलोय. जेवण वगैरे सगळं त्यांचं इतकं छान, म्हणजे तुम्ही सगळं काम करता. बरं, जळगाव साईड किंवा तुमच्या भागातल्या तर कोणत्या क्रिएटरचं नाव घ्यायचं ठरलं तुझं फेवरेट आहे, तर कोणाचं नाव घ्यायचं? जळगाव साईडचं म्हटलं तर फेवरेट माझा मित्रच जगदीशच्या व्हिडिओ तुला खूप आवडतात मला. तर जर त्याला एखादा व्हिडिओ वगैरे बनवायचा असला, त्याला काही सुचत नसलं तर तो मला विचारतो. बरं, जगदीश तुझी ओळख कसं होतं, म्हणजे मागच्या वर्षी होतं फेस्टिवल होतं, काहीतरी अवॉर्ड शो होतं, छानदेशी अवॉर्ड शो होतं.
तर तिथे आमची ओळख झाली प्रेम. मागच्या वर्षी. तर तिथून आम्ही म्हणजे चांगले मित्र बनलो. आणि मग दुसऱ्यांदा आहे ना, तर अजून एक शो झाला होता, म्हणजे मीटिंग झाली होती. तर तिथून तो मला घरी वगैरे सोडायला आला. मी होती, ते बापू दादा होते, त्याच्या व्हिडिओमध्ये येतात ते, साक्षी चित्ते होती आणि मी. आम्ही घरी यायला लागलो. मग म्हटलं ठीक आहे, म्हटलं मला सोडून द्या. नाही म्हणे मला मावशीला भेटायचंय. तो मला बोलला. मग घरी आलो, व्हिडिओ वगैरे बनवला आम्ही. मग तेव्हापासून आम्ही चांगला फ्रेंड बनत चांगलं, गेलो. म्हणजे घरच्यांची पण तुझी ओळख झाली, त्याची हा, ओळख म्हणजे झाली. फॅमिली टाईपच आहे आम्ही. हा, बरोबर. फॅमिलीच. त्यामुळे छान असं तुमचं छान पण. बॉन्डिंग. हा. तर तेच मला सांगायचंय तुला. आणि तुला अवॉर्ड वगैरे पण मिळाला का? जळगावचा तो होता. तर तेव्हा कसं होता मुंबई? मी त्या खानदेशी फेस्ट हे होतं, खानदेशी अवॉर्ड होता मागच्या वर्षी 26 डिसेंबरला. त्याच अवॉर्डला मी गेलेली. मी दुसऱ्या अवॉर्डला गेलेली. मी थोडीशी म्हणजे तब्येत माझी ठीक नव्हती, त्याच्यामुळे मी गेली नाही. बरोबर. तर बऱ्याच असं कळलं की तुला सॉन्गसाठी ऑफर वगैरे पण आल्या होत्या, पण त्या न करण्याचं कारण? त्या न करण्याचं कारण असं की आपण एखाद्याला चांगलं प्रेझेंटेशन देतो, पण आपल्याला त्याचा फीडबॅक चांगला मिळत नाही कधी कधी. अच्छा. त्याच्यामुळे मी ते टाळलं थोडासा. पण आता गाणे वगैरे बनवायचे आम्हाला. अच्छा, म्हणजे तू आता विचार केलेला आहे की प्रॉपर जर काही ऑफर असेल तर नक्कीच श्रद्धाला येतील त्या. नक्कीच. आणि मला सांग की या सोशल मीडियावर येताना बऱ्याचशा गोष्टी मुलींसाठी करणं कठीण असतं. तर आपल्या घरात पण अशा काहीतरी ज्या स्त्रिया आहे किंवा बऱ्याचशा मुली आहेत की त्यांना कंटेंट क्रिएट करायचा आहे, पण घरातून सपोर्ट नाहीये किंवा करायला काही गोष्टी जमत नाहीये, तर त्या पोरींसाठी तू काय सांगशील? मी त्या पोरींना एकच सांगेल, जर सपोर्ट नसला तुम्हाला तर कन्व्हिन्स करा घरी. याच्यामध्ये असं वाईट काहीच नाहीये. आपण वाईट केलं तर वाईट आहे, आपण चांगलं केलं तर चांगलं आहे. दोन्ही साईड आहेत त्याच्यात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघं साईड आहेत. आणि काही काही मुलींचं कसं असतं की व्हायरल होत नाहीये, त्या फेमस होत नाहीये, तर त्यांना अंग प्रदर्शन करणं हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. मला तरी वाटतं, बाकीच्यांचे विचार मी सांगू नाही शकत, पण अंग प्रदर्शन करणं हा भाग मला आवडत नाही. बरोबर. त्याच्यामुळे मला ते आवडत नाही. आणि मुलींना पण मला वाटतं ते हे करून दाखवलेलं आहे की चांगल्या राहणी तरी चांगल्या कंटेंट मध्ये सुद्धा आपण व्हायरल होऊ शकतो आपण. लोकांना का नाही तेच होऊ शकत? आवडतं. हा, लोकांना सध्या आहे ना कॉमेडी आवडतं. हो, बरोबर. कॉमेडी सध्या, कारण ते टेन्शन मध्ये असतात, फुल टेन्शन. त्यांना घरचं टेन्शन, त्यांना जॉबचं टेन्शन, काही मुलं बाळ त्यांच्या आजारी वगैरे असतील, आई वडिलांचं टेन्शन, बायकोचं टेन्शन, सगळ्या गावाचं टेन्शन घेतात ते. मग त्याच्यामुळे ते प्रेशराईज झालेले असतात, डिप्रेशन मध्ये, टेन्शन मध्ये असतात. तर मग आपण हसवायचं काम त्यांना करायचं. अंग प्रदर्शन करून काय करणार? तो समोरचा व्यक्ती करणार काय? स्क्रोलच करून देणार आहे शेवट. बघल आणि स्क्रोल करून देत झालं. पण तो आपला एक व्हिडिओ तो किती वेळा बघतो? 10 ते 12 वेळेस त्यांनी व्हिडिओ बघितला तर तो फ्रेश होऊन जातो, माइंड फ्रेश होऊन जातो त्याचा. तर मला तुमच्याकडलं एक गोष्ट ऐकायला नक्कीच आवडेल. तर जो तू आप्पाचा विषय ऍड केला होता तो प्रकार काय होता? म्हणजे आप्पाचा विषय ऍड आहे. मी हा व्हिडिओ इतक्यादा बघितलेला आहे आणि तो मला बघून इतकं हसू आलेलं की म्हणजे खूप भारी वाटलं होतं ते. सगळेजण आप्पाचं ते खूप ट्रेंडिंग व्हिडिओ होता तो, आणि त्याला तू टोटली म्हणजे रोस्टिंग करून टाकलं. तर हे कसं काय सुचलं? तो म्हणजे माझं इंटेन्शन नव्हतं तसं की यांना कोणाला रोस्ट करायचं, कुणाला बोलायचं, कुणाबद्दल वाईट बोलायचं. माझा असा हेतूच नव्हता. पण त्याच्यावरून माझ्या मागे थोडस झाला होता कुटाणा. हो का? काय झालं होतं? म्हणजे नेमकं असं झालं होतं की आप्पा म्हणून आहेत एक व्यक्ती, त्यांना असं वाटलं की मी त्यांना बोलले, दुसऱ्यांनी पैसे दिले. मिसअंडरस्टँडिंग झाली की त्यांनी मला पैसे दिले दुसऱ्यांनी आणि दुसऱ्याबद्दल मला बोलायला लागलं. पण तसं काहीच नव्हतं. मी ऑन ड्युटी होती त्यावेळेस, मी ड्युटीवर होते आणि माझ्याकडं काहीच कंटेंट नव्हता, काहीच नव्हतं. आप्पा सारखं स्क्रोल केलं की आप्पा 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 म्हणलं, याला आप्पाला बघतेस मी. मग मी ते 1 टेक मध्ये केला तो शूट आणि एडिट केला आणि पोस्ट करून दिला. अच्छा. तो 5 मिलियन चालला गेला व्हिडिओ. काय बात आहे. म्हणजे डायरेक्ट तुला अनएक्सपेक्टेड. हा, काहीच नाही त्याच्यामध्ये, काहीच असं विशेष नाहीये. नुसतं बोलली मी की आप्पा असं करतो, आप्पाच्या घरात ये. बरं, एकदा आमच्या प्रेक्षकांना तो ज्यांनी बघितला असेल त्यांच्यासाठी स्पेशली तू ते करून दाखव एकदा मला. ते चालू होतं गैर की आप्पाचा विषय हार्ड आहे. आप्पाच्या घरात क्रेडिटचं कार्ड आहे, काय आहे काय नाही, घरात नाही ध्यान पण बाहेर लय ज्ञान आहे, असं काहीतरी होतं ते. मग मी असं सांगते की काही आप्पा असतात त्यांच्या घरामध्ये खायला तुमच्या लँग्वेज मध्ये आप्पाचा विषय लय हार्ड आहे. काय आप्पा कसं सांगू मी आता यार, काय होतं ते मला आठवत नाही. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, काय आप्पा लावून दिलं नाही. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे म्हणे. आप्पाच्या घरामध्ये खाले उंदरं फार काय मागताय
आणि तो आप्पाचा विषय अरे आप्पाचं क्रेडिट कार्ड आहे म्हणे आप्पाकडे, आप्पाचं आधार कार्ड बी अपडेट नाही लहानपणीचा. खूप व्हायरल झाला खूप viral झाला होता तो पण म्हणजे त्या व्हिडिओ पासूनच तुला बघायला लागलो स्पेशली की ही आपल्या जळगावकडची कुठली मुलगी आहे की एवढे चांगलं कॉमेडी व्हिडिओ बनवते. तर तो मला पण व्हिडिओ खूप आवडला होता. तर मला सांगा तर हा व्हिडिओ तुझा 5 मिलियन गेला होता. सगळ्यात व्हायरल झालेला व्हिडिओ कुठला? एक भाऊबीजचा व्हिडिओ आणि एक आहे तो लग्नाच्या 6 महिन्यानंतर की काहीतरी आहे तो. लग्नाच्या 6 महिन्यापर्यंत मुलगी तिच्या नवऱ्याला कसं म्हणते घ्या जेवा, तुम्ही नाही जेवले तर मी पण नाही जेवणार. तो होता. आणि लग्नाच्या नंतर म्हणजे आफ्टर बिफोर होता तो 6 महिन्यानंतर. घ्या चेंडा, काय जेवण नाही नका जेवू, मग माझ्या उपकाराला जेवताय तुम्ही, जेव सांगता जेव्हा नाही तर निघा घराच्या बाहेर. तो एक व्हिडिओ माझा 10 मिलियन गेला. त्याच्यानंतर मी नाशिकला लग्नाला गेली होती. माझ्या मामाच्याच मुलीचं लग्न होतं. तर डीजे वाला आहे ना काही पण गाणे वाजवत होता. तो हळदीचा पण व्हिडिओ मस्त झाला होता. काही पण गाणे उठसूट काही बी डीजे वाले बाबूच करत जा. मग यार म्हटलं वाजवशील तर खानदेशी गाणे वाजवायला लावायला. मग माझ्या डोक्यात तेव्हा पण कंटेंट आलं की म्हटलं मी असा व्हिडिओ बनवू शकते. मग मी त्याच्याजवळ गेली. ओ बो म्हटलं वाजवशील तर खानदेशी गाणे वाजव, नाही तर डीजे उचल आणि घरी जाय, आम्ही छोट्या टेपवर नाची घेऊ म्हटलं. तो एकदम भारी झाला. तो पण माझा 7-7.5 मिलियन गेला. म्हणजे तू एकदम रॅन्डम करते, रॅन्डम कुठलं काहीच प्री प्लॅनिंग वगैरे एकदम रॅन्डम. हा तुमच्या गावाकडच्या भाषेबद्दल हा एक वेगळाच म्हणजे परत तेच म्हणतो की मला असं वाटतं भाषेचा चांगला प्रभाव आहे तुमच्या सगळ्यांवरच. भाषेचा चांगला प्रभाव पडतो बरं का. हा तर त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना ते आवडतं. कारण कसं आहे इकडचे जो भाग आहे तो पूर्ण आयराणी, कथी जाई राहिनी, काय खाय राहिनी, पी राहिनी, ती पण मला भाषा येते. पण मग ती भाषा पण अजून मलकापूर वगैरे विदर्भ ती पण मिक्स होते त्याच्यात. भुसावळ साईडची म्हणजे असं खूप एरियाची भाषा त्या भाषेमध्ये मिक्स होते आणि मग तो व्हायरल होऊन जातो. म्हणजे व्हायरल होऊन जाते भाषाच ती तशी आहे सगळ्यांना समजणारी. बरोबर. तर मग तुझे येणाऱ्या याच्यामध्ये हे काय ड्रीम्स वगैरे काय की ह्या गोष्टी आपल्या पूर्ण झाल्या पाहिजे? ड्रीम्स वगैरे माझं मोठे काही ड्रीम्स वगैरे नाहीये, पण एखाद्या सिरियल मध्ये जरी काम मिळालं तरी बस माझं आयुष्य सेटल होऊन जाईल. सेटल नाही पण माझं स्वप्न पूर्ण होऊन जाईल, त्याच्यानंतर नको का काही भेटे ना. अच्छा, म्हणजे तुझं सिरियल मध्ये काम करण्याची इच्छा आहे. नक्कीच कोणी प्रोड्युसर बघत असेल श्रद्धासाठी एखादी सिरियल छान हे होईल. आणि खानदेशमध्ये अजून कुठल्या गोष्टी सोशल मीडियामध्ये अपडेट झाल्या पाहिजे किंवा ह्या गोष्टी अशा पाहायला पाहिजे असं वाटतं तुला? आता 2-3 क्रिएटर आहे जळगावचे. एक यज्ञेश आपल्या अंमळनेरचा, खूप छान माहिती देतो. रोड ट्रिप विथ यज्ञेश. अजून एक आहे कोणता तरी पाटील नाव आहे त्याचं, काहीतरी नाव विसरले मी त्याचं. तो पण खूप छान असा संदेश देतो. अजून प्रज्वलंत म्हणून आहे, असे मस्त छान. तो प्रज्वलंत तो ऐतिहासिक आपल्याला ज्ञान देतो की तुम्ही असं असं झालं होतं, असं असं होणार आहे. तो न्यूज वगैरे देतो रील्सच्या माध्यमातून. तर माझं असं म्हणणं आहे की एखादी ऐतिहासिक काहीतरी गोष्ट अशी सांगितली पाहिजे एखाद्याने. म्हणजे हिस्टोरिकल गोष्टींकडे पण फोकस झाला पाहिजे. जसं की यज्ञेश पण खूप चांगलं काम करतो आणि यज्ञेश पण पॉडकास्ट मध्ये येऊन गेला. तर खूप छान पॉडकास्ट झालेला आहे त्याचा पण. आणि तर अशा गोष्टींवर काम झालं पाहिजे. सॉन्ग वगैरे कॉमेडी वगैरे या गोष्टी तर होतच राहतात. खानदेशच्या हिस्टोरिकल भाग पण दिसला पाहिजे लोकांना की काय फेमस आहे वगैरे. बरोबर. तर तुमच्या गावाकडे प्रसिद्ध म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत कशी आवड तुझी? खाण्यापिण्याच्या बाबतीत मी जास्त बाहेरचं काही खात नाही. घरातलं प्रॉपर खिचडी. तू स्वतः करते स्वयंपाक वगैरे? हा मी करते स्वयंपाक स्वतः. कधी कधी मम्मी करते, पण जास्त करून आयता खायची सवय लागली. आपलं रील शूट करायचं, मस्त जेवायचं. नाही मस्त जेवायचं वगैरे काही नाही. जेवण पण जास्त करत नाही मी, पण मग मम्मी स्वयंपाक करते. जर मम्मीला बरं नसलं, कधी मम्मीची इच्छा नसली, काही नसलं, घरात काम वगैरे सर्व तूच बघते का? मला थोडासा भांडे घासायचा कंटाळा आहे. कपडे धुवायला खूप आवडतं. म्हणजे तुला पण भांडे घासायचा ट्रॉमा आहे? तर बिग बॉस मध्ये व्हायरल झालं होतं ते. मी बिग बॉस बघत नाही का? मराठी बिग बॉस मध्ये मी बिग बॉस बघत नाही. बिग बॉस बिलकुल आवडत नाही. काय आहे बिग बॉस आहे काय माहिती नाही. बिग बॉस असं म्हणजे माहिती की फक्त तिथे जाऊन भानगडी करा, बस भांडणी करा फक्त तिथे जाऊन, बस एवढंच मला माहितीये. मी बिग बॉस बघत नाही. कोण जिंकलं, कोण हारलं, कोण कसं झालं मला काहीच माहिती नाही. तुझा वेळ कसा घालवते? म्हणजे तुला कुठली गोष्ट करायला आवडते? हॉबीज काय काय तुझ्या? माझ्या हॉबीज आहे रील्स बघणं. रील्स बघून बघून कंटेंट आठवणं आणि त्याच विचारांचा एखादी रील बनवणं. नाहीतर मग घरी असली झाले का मग की झोपा,
6 वाजेपर्यंत 12 ते 6 मस्त झोप काढून घ्यायची. बरोबर. नाहीतर मग काही काम असलं काम करायचं घरचं, मम्मीला मदत वगैरे करायची, कशात कामं करायचे घरचे, पाणी भरायचं, कपडे धुवायचे. म्हणजे सगळे नॉर्मल कामं नॉर्मल डेली करत असते. आमच्या घरी गाय पण आहे. अच्छा, काय पण आहे. मग तिचं कोण करतं सर्व? पप्पा करतात. तू पण करते काही मदत वगैरे? बाय चान्स कधीतरी. बाय चान्स. शेती वगैरे पण आहे का तुमची? शेती आहे आमच्या घरी. अच्छा, मग करतात तुम्ही ती? हो. अरे वा. आता आम्ही दादर लावली आहे, म्हणजे ज्वारी. अच्छा, ज्वारीचं पीक. अच्छा, जळगावकडे ते प्रसिद्ध आहे. केळीच्या बागा वगैरे पण आहे. गावाकडचं काय सांगशील अजून छान वातावरणाबद्दल आम्हाला? म्हणजे आम्ही सिटीत राहतो आमच्यासाठी. गावाकडचं वातावरण म्हणजे विदाऊट पोल्युशन. अच्छा, सगळं आपलं एकदम नॅचरली सगळं नॅचरली. तिथं म्हणजे हवा पण नॅचरली वगैरे, पाणी पण नॅचरल. बाकीच्या ठिकाणी सिटीमध्ये केमिकल्सचं पाणी येतं, त्याच्यामुळे किडण्यांचा प्रॉब्लेम. आमच्याकडे तसं काहीच नाही. तापी नदीचं पाणी येतं आणि तेच पाणी पितात लोक. बरोबर. आणि हवा पण नॅचरली सगळं. बरोबर. तुमच्याकडचे लोक कसे आमच्याकडचे लोक खूप चांगले बघायला गेलं तर. आणि बघायला गेलं तर पूर्ण डॅम एरिया आहे आमच्याकडचे. जळगाव पासलं जैनाबाद पासून ते असोदा, भादली, कळगाव म्हणून गाव आहे, कानसवाडा, शेळगाव, बोलाणे, पूर्ण डॅम. आणि पूर्ण डॅम म्हणजे त्यांचं नाव कोणी घेतलं तर सुटत नाही समोरचा, इतका डॅम एरिया आहे. पण मनमयाळू पण खूप आहे. पण त्यांच्या शेपटीवर जर कोणी पाय ठेवला तर मग तो सुटत नाही. असं सगळं तुमच्याकडचा भाग आहे. तर मला सांग की अजून काही गोष्टी आहेत की सोशल मीडियावर तुला त्या करायला आवडतील भविष्यामध्ये? हे कॉमेडीच करायला मला फार आवडेल. अच्छा, कॉमेडीशी रिलेटेड असेल तर ते करू शकते तू. आणि आपला सनातन धर्म जागृत ठेवण्याचं काम. सनातन धर्माबद्दल काय सांगशील? विषय निघाला तर सनातन धर्माचं तू काय सांगशील? मला म्हणजे मी जास्त बघत नाही बरं का, म्हणजे मला माहिती नाही रामायण काय आहे, महाभारत काय आहे. मी कोणते पुस्तकं वगैरे वाचलेले नाही आहेत. पण मी डेली मंदिरात जाते महादेवाच्या, पाणी वगैरे वाहते महादेवाला. तर मला अनुभव आलेले आहेत महादेवाचे. म्हणजे श्रद्धा स्पिरिच्युअल पण आहे? हो, खूप जास्त. तर मला अनुभव आलेले आहेत महादेवाचे खूप जास्त. तर मी असं म्हणेल की आपला सनातन धर्म आहे तो जागृत आहे. बरोबर. जागृत धर्म आहे तर त्याला आपण पाळायचं काम केलं पाहिजे, टाळायचं काम बंद करायचं. बरोबर. तर तेच म्हणेल की आपला जो सनातन धर्म आहे त्यालाच पुढे नेण्याचं काम आपण करू आणि करत राहू आणि करायचंय. माझा हेतू हा आहे. बरं, तू आता बोलता बोलता म्हटली की तुला अनुभव पण आलेले आहेत. एखादा अनुभव आमच्या प्रेक्षकांबद्दल शेअर. अनुभव म्हणजे असा म्हणजे भरपूर अनुभव आहेत मला. आता एखादं काम करायचंय उद्या आणि मी ते ठरवलंय पण माझ्याकडनं होतच नाहीये. अगोदरच काम होऊन जातं माझं. अच्छा, हे सगळं तुझं म्हणजे तू देवावर श्रद्धा आहे. हो. आणि तुझं नाव पण श्रद्धा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन असेल तर खूप चांगलं आहे की स्पिरिच्युअल असणं पण या गोष्टी. तर आपल्याला मला असं वाटतं निगेटिव्ह फेज मधून पॉझिटिव्ह कडे जाण्याचा एक मार्ग जर जो काय असेल तर तो स्पिरिच्युअल वे. आणि तुम्हाला एक त्याच्यानंतर चांगल्या गोष्टीचं एक वाटतं की पण आहे बा आपल्यासोबत काहीतरी. तर श्रद्धा, मला तुला हे पण विचारायला आवडेल की तू अतिशय कॉमेडीमध्ये सांगते की तुला कॉमेडी करायला आवडतं वगैरे. तर तुझ्या लाईफचा एक आठवणीतला कॉमेडी किस्सा कुठला आहे? कॉमेडी किस्से भरपूर झालेले आहेत. पण मी पहिल्यापासून म्हणजे 7वी-8वी, जसं मी सांगितलं की 7वी-8वी पासून मी थोडीशी चेंज झाली. तर तेव्हापासून मी चेंज झाली. तेव्हापासून माझा आगाऊपणा थोडा वाढला. नाव घ्यायचे मी भरपूर जणांचे, मुलींचे, मुलांचे. भांडणं पण मुलांसोबत खूप करायचे मी. तर रंगपंचमीचा अगोदरचा दिवस होता, शनिवार होता. लवकर शाळा वगैरे सुट्ट्या. मग 11:30-12:15 शाळा सुटत होती आणि माझ्याकडे रंग होता. मग आमचे सर होते, मी 10वीत की 9वीत होते त्यावेळेस. तर सर म्हणत होते ज्याच्यात हिंमत असेल त्यांनी मॅडमला कलर लावा. मॅडम इतक्या बऱ्या होत्या. आम्ही मॅडमला नाव सुद्धा ठेवलं होतं. मॅडमचे ऑरेंज केस होते आणि तेव्हा आहे ना ऑरेंज आंटी म्हणून एक जाहिरात आली होती की त्या आंटीचे केस ऑरेंज असायचे आणि ती कलर करायची. तर मग ती ऑरेंज आंटी म्हणल्या जायची. तर मग आम्ही मॅडमला ऑरेंज आंटी म्हणायचो. तर मग कलर लावा म्हणे ज्याच्यात हिंमत असेल त्यांनी कलर. सरांनी सांगितलं. मग मुली कोणीच नाही म्हणत मी नाही जात नाही बाबा, मी मार खात नाही असं तसं. मॅडम ओळखीच्या होत्या, मी मॅडमचं काही नाव घेत नाही. मॅडम ओळखीच्या होत्या, घरासारखा संबंध मॅडमचा आमचा.
मग मॅडम बी म्हणत होत्या, हा म्हणे ज्याच्यात हिंमत असेल त्याने या म्हणे. सगळ्या पोरींनी मला लोटून दिलं पुढे. आगाऊ आहे श्रद्धा जाय, हातात कलर देऊन टाकला. मी घेतला कलर आणि मॅडमला लावून आली. मॅडम अशी भनकली, बापरे. मॅडम थांब म्हणे, तुझ्या मम्मीला सांगते म्हणे मी, तू जास्ती शेप हारली असं तसं. सगळे हसत होते, मॅडम पण हसत होत्या, सर पण हसत होते. म्हणजे आगाऊपणा होता थोडासा. आणि आपल्यामुळं कोणाला तरी हसायला मिळते, हा उद्देश पहिल्यापासूनच होता. पण मग मी असं करायला नको होतं, कधी कधी पस्तावा बी येतो. पण जाऊ दे म्हटलं, जे झालं चांगलं झालं, नाव होऊन गेलं माझं. म्हणजे तुझं नाव पण झालं, या गोष्टी सगळ्या आहेत. आणि युट्यूबवर तुझ्या युट्यूबच्या चॅनल बद्दल काही युट्यूब मी आता स्टार्ट केलं. म्हणजे बरेचसे लोक असे असतात की आधी युट्यूबवर येतात मग इन्स्टा. तुझं म्हणजे उलटा आहे की पहिले तू इन्स्टा सुरू केला, आता मग युट्यूब स्टार्ट केलं. युट्यूब बद्दल काही विचार केला की काय? युट्यूब बद्दल मी काहीच विचार केला नाहीये. मी जे शॉर्ट्स वगैरे आहेत, ते जे मी रील्स बनवते तेच मी युट्यूबला अपलोड करते. आणि व्लॉगिंग वगैरे, ब्लॉग वगैरे बनवून आहेत माझ्याकडे, पडलेले आहेत, एडिटिंग करायचे बाकी आहेत. एडिटिंगला जीवावर येते म्हणून मी ब्लॉग काही अपलोड करत नाहीये. पण मला खूप जणांचं असं सजेशन आहे की तू युट्यूबला ब्लॉगिंग अपलोड कर, तू खूप व्हायरल होशील. बरोबर. की बोलण्याची ट्युनिंगमुळे तू व्हायरल होशील. आणि लोकांना म्हणजे जसं की रील कसं असते की ती 5 मिनिट 10 मिनिटाची जी काय असेल ती रील थ्रू लोक तुला फक्त कमी वेळात बघतात. काही काही लोकांना पूर्ण, आता जसं पॉडकास्ट थ्रू होतं तुला बरेचसे लोक, अजून लोकांना कळेल की श्रद्धा निंबाळकर रिअल लाईफ मध्ये कशी आहे. आम्हाला पण कळलं रिअल लाईफ मध्ये श्रद्धा खूप डॅशिंग आहे. तर ते पण लोकांना बघायला आवडेल. आणि खूप चांगलं तुझं मला असं वाटतं की जसं इन्स्टावर तू व्हायरल आहे तसं युट्यूबला पण तू नक्कीच व्हायरल होशील. युट्यूबला व्हायरल होईल, पण युट्यूबचं कसं आहे, काहीतरी किस्सा करायला पाहिजे त्याच्यासाठी. काही काहींचं कसं असतं, आपण इकडे जाऊन मग ब्लॉग बनवू. माझं तसं नाहीये, जे दिसलं ते मी ब्लॉग करते पण एडिटिंगला मला जीवावर येते. बरोबर. त्यामुळे तुझं थोडं युट्यूबचं हे लक्ष नाही देत मग मी युट्यूबकडे, इन्स्टाकडे. जळगाव वगैरे त्या भागाबद्दल काय सांगशील अजून? जळगाव पाहायला गेलं तर खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान. जळगाव शिवाय दुसरीकडे चित लागत नाही. जळगावच. एखादा व्यक्ती जर आउट ऑफ जळगावचा आला, जळगाव मध्ये किंवा आमच्या गावात आला, त्याला घरी जायची इच्छा होत नाही. एवढं तुमचं जळगाव भारी, एक नंबर आमचं जळगाव आहे. मला तर असं वाटतं जळगाव म्हणजे जळगाव सारखं कुठंच नाहीये, इतकं भारी, एवढं भारी वाटतं. डायरेक्ट मला वाटतं प्रत्येक जळगाववरच ॲटिट्यूड आहे, म्हणजे जळगाव सारखं भारी नाहीये कुठेच वाटतं. म्हणजे ते जळगाव का जळगाव हा पण बरेच लोकांना कसं आहे ना, काही काहींचे जीभ वळत नाही. जळगाव म्हणतात काही ते जळगाव आहे का जळगाव आहे का जळगाव आहे. काही आता ज्या म्हातारा बाया असल्या त्या जळगाव म्हणतात, जे मुलं असले ते जळगाव म्हणतात, आणि जे असले माझ्यासारखे थोडेसे टॅलेंटेड ते म्हणतात जळगाव. तर मला सांग, जळगावचं काय फेमस आहे? सर्वात फेमस अमर रगडा. अजून भरपूर असे आहेत भरपूर फेमस आहे जळगावचं. आता बिग बाजार होता, तो आता बंद झालाय. एक स्टार सिनेमा म्हणून ओपन झालंय, ते पण आता फेमस होतंय हळूहळू. PVR म्हणून आहे. अजून भरपूर असं आहे ठिकाण. सुभाष चौक फेमस आहे, गांधी उद्यान फेमस आहे, भाऊचे उद्यान फेमस आहे, लांडोरखोरी उद्यान फेमस आहे, DSP चौक फेमस आहे, जैनाबाद भरपूर फेमस. जैनाबाद कशासाठी? डॅशिंग मुलं जळगावचे, फुल ॲटिट्यूड, फुल डॅशिंग मुलं जळगावचे, म्हणजे जैनाबादचे. जाता तू आपल्या व्ह्यूअर्सला काय मेसेज देशील की ज्या तुझ्या एजच्या मुली एज ग्रुपच्या किंवा काही तुला सांगायचं प्रेक्षकांना? मी म्हणजे एकच सांगेन, मी म्हणजे एक नाही, भरपूर असं सांगायसारखं आहे. सांगायचं तर मला एक भरपूर आहे की आई वडिलांचं तुम्ही ऐका, आई वडिलांचं मन नका दुखवू, माझ्याकडे नका बघू, माझ्याकडे लक्ष सांगायला. मी वेगळी परी आहे, तुम्ही तुमच्या आई वडिलांचं बघा, लक्ष द्या त्यांच्याकडे, ते म्हणतील तसं करा. आणि आपला सनातन धर्म टिकवण्याचा प्रयत्न करा. आणि टेन्शन डिप्रेशन राहतात ते काही घेत नका जाऊ, कारण सध्याच्या मुली आणि मुलं खूप जास्त टेन्शन डिप्रेशन घेतात. आणि मुलींना एक महत्त्वाचं सांगणं आहे, जे अंग प्रदर्शन तुम्ही करता ते करू नका. माझं महत्त्वाचं हे सांगणं आहे. माझं कोणताही व्हिडिओ बघा तुम्ही, बरं, माझ्या एकही व्हिडिओमध्ये अंग प्रदर्शन म्हणून हा प्रकार नाही आहे. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या म्हणजे पार्टनर सोबत, आता एखादी लग्न झालेली बाई असेल, तिचा विषय वेगळा आहे, तिचा नवरा तिच्या सोबत असतो. पण एखादी सिंगल मुलगी, बरोबर, म्हणजे ती असेल रिलेशन मध्ये, त्याच्या गोष्ट वेगळी आहे. पण एखादी सिंगल मुलगी टाकते असं अंग प्रदर्शनचे व्हिडिओ,
मुलांचा बघण्याचा दृष्टिकोन वाढतोय. घाण घाण नजरेने मुलं बघतात आणि बरोबर. सगळे सारखे असतात असं म्हणण्यात काही माझं म्हणजे चुकीचं नाहीये. मुलांना काय तेच पाहिजे असतं आणि फक्त अंग प्रदर्शन करू नका. तुम्हाला जसं राहायचंय तसं राहा. वाईट वळणाला तुम्ही जाऊ नका. बस हे सांगणं. बरोबर. म्हणजे त्याचा खूप मोलाचा संदेश असेल हा, की चांगल्या याच्यात पण चांगले व्हिडिओ थॉट्स आपल्याला मांडता येतात. तर जे कोणी असेल ते नक्कीच मला असं वाटतं की म्हणजे चांगल्या गोष्टी ज्या ज्या श्रद्धाने सांगितल्या तर त्या हे करा, एक्सेप्ट करा आणि बाकीचं तो छान छान रील्स अजून आमच्याकडे येत राहतील. येतच राहतील आणि तुझ्या भावी तुझ्या वाटचालीसाठी पॉडकास्ट खानदेशी व्हायरल कडनं आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच अजून एक पॉडकास्ट आपण तुझ्यासोबत करू, कारण की मला असं वाटतं या गोष्टी कुठेतरी अपूर्ण आहे. Stop अजून करा. आम्हाला श्रद्धा निंबाळकर बद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल प्रेक्षकांना सुद्धा. तर आपण अजून एक पॉडकास्ट शूट करूया. तर मित्रांनो, आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत राम राम, नमस्कार, बाय बाय. जय श्रीराम, जय खानदेश. जय खानदेश.